आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. पुण्यातील हडपसर येथील उषा किरण रुग्णालयात सापडलेल्या बॉम्बचे गूढ उकलले असून तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या बॉम्बमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता तो आरोपीने अवघ्या 400 रुपयात बनवला होता. धक्कादायक म्हणजे आरोपीला शोधण्यासाठी प्रशासनाचे तब्बल 4 लाख रुपये खर्च झाले आहेत. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने ऑनलाईन पद्धतीने टायमरचे घड्याळ मागवले होते. 4 पाईप, डिजिटल घड्याळ, काळ्या लाल वायर आणि सेलोटेपचा वापर करून त्याने या आयईडी तयार केला होता. विशेष म्हणजे बॉम्ब बनवताना त्याचा सेलोटेप संपला. त्याने शेजारील दुकानातून घेतला आणि त्याचे ऑनलाईन पेमेंट केले. हीच एक चूक त्याला महागात पडली. या घटनेमागे कोणताही दहशतवादी गट नसून एक वैयक्तिक आणि अजब कारण समोर आलं आहे. आरोपीला एक गुप्त रोग होता, ज्याच्या उपचारासाठी हॉस्पिटलने 7 लाख रुपये खर्च सांगितला होता. पैसे नसल्यामुळे त्याच हॉस्पिटलला बॉम्बने धमकावून खंडणी वसूल करायची आणि त्याच पैशातून तिथेच उपचार घ्यायचे असा त्याचा मास्टर प्लॅन होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी नागपूर मार्गे हावडा आणि तिथून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. तिथे त्याची बहीण राहते. मात्र एटीएस आणि पुणे पोलिसांनी 10,000 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याला नागपूर रेल्वे स्थानकावर बेड्या ठोकल्या. आरोपीच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना तिथे टायमर बॉक्स सोबतच 2 किलो गांजा देखील सापडला आहे. आता पोलीस या दिशेनेही तपास करीत आहेत. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.